हाय हॅलो नमस्कार, मी गौरी. मंडळी, बिग बॉस मराठी फॉलो करताय तर तुम्हाला माहितीच असेल, या आठवड्यात घरातून बाहेर जाण्यासाठी तन्वी, रुचिता, सागर, प्राजक्ता, प्रभू आणि संस्कृती हे नॉमिनेट झालेले आहेत. त्यातच कालच्या दिवशी घरात चांगलाच ड्रामाही बघायला मिळाला. संस्कृतीची पावर की विशालने घेतली होती आणि त्याला सगळ्या पावर मिळाल्या, हे आपल्याला माहितीच असेल. दुसरीकडे रेवाची पावर की सुद्धा तिनं प्राजक्ताकडे दिली, पण ती पावर की रुचितानं चोरली. त्यामुळे रुचिताला रेवाची कॅप्टन्सीची उमेदवारी मिळाली आहे. पण हे सगळं घडण्याआधी संस्कृतीनं विशालला तुझी आणि रुचिताची केमिस्ट्री बाहेर खूप विचित्र दिसते असं सांगितलं. यावरून विशाल आणि रुचितामध्ये वाद झाले आणि यातच रुचिता चक्कर येऊन सुद्धा पडली. आणि यावेळी विशाल रुचिताला बघायला सुद्धा गेला नाही. त्यामुळे बिग बॉसच्या घरात विशालची बॉन्डिंग फक्त गेमसाठी असते का असा प्रश्न सगळ्यांना पडलाय. बरं, हे सगळं झालं, काही तास गेले, पण रुचिता शेवटी फिरून त्या विशालकडेच गेली. आता हे रुचिताचं वागणं योग्य आहे का? कारण प्रत्येकाला स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट असला पाहिजे, जो कदाचित रुचिताकडे नसावा. असो, यानंतर घरात कॅप्टन्सीच्या उमेदवारीसाठी एक टास्क झाला. रुचिता, संकेत आणि विशाल यांच्याकडे पावर की असल्यानं त्या तिघांपैकी एकाला कॅप्टन्सीच्या उमेदवारीतून बाद करायचं असं बिग बॉसनी सांगितलं आणि ही जबाबदारी घरातल्या सदस्यांवर सोपवली. आणि घरातील सदस्यांनी सर्वानुमते विशालला कॅप्टन्सीच्या रेसमधून बाहेर काढलं. त्यानंतर आता घरातील इतर सदस्यांपैकी 2 सदस्य हे कॅप्टन्सीच्या टास्कसाठी निवडले जाणार आहेत आणि ते स्पर्धक कोण असतील ते आज आपल्याला समजेलच. यासोबतच घराचा नवा कॅप्टन कोण होणार हे सुद्धा आजच्या दिवशी स्पष्ट होईल. पण आम्हाला मिळालेल्या माहितीप्रमाणे राखी सावंत ही घराची नवी कॅप्टन झाल्याचं समजतंय. पण तुम्हाला नेमकं काय वाटतं? कोण असेल घराचा नवा कॅप्टन? तुमची मतं पुढारी न्यूज या आमच्या इंस्टाग्राम अकाउंटवर नक्की कळवा आणि बिग बॉस मराठीच्या अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा पुढारी न्यूज. शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT.